यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण 4 आरोपींनी हा कट रचून खून केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये सदरचे जे खून करून प्रेत टाकलेलं ठिकाण होतं आणि बॉडी रिकव्हरी ही आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये दिलेली आहे। कसारा घाटामध्ये टाकण्याचा त्यांचा उद्देश होता की पुरावा नष्ट करण्याचा आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं होतं की तिकडे टाकल्यावरती बॉडी सापडणार नाही आणि तिकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तिकडे जरी ईडी किंवा गुन्हा दाखल झाला तरी त्याचा सखोल तपासात तिकडचे पोलीस देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। खून हा 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3 ते 4च्या दरम्यान झाला आणि बॉडीची विल्हेवाट लावण्याकरता त्यांनी ही 7 ऑगस्ट रोजी पहाटे बॉडीची विल्हेवाट लावल्याची कबुली दिलेली आहे। तरी त्या अनुषंगाने आपण दरम्यानचे जे टोल नाके आहेत त्या ठिकाणचे फुटेज जप्त करत आहोत। त्यातून आपल्याला एक्झॅक्ट डेट कळेल की किती तारखेला नेलेली आणि किती वाजता नेलेली आहे।